जरांगे साहेब या महाराष्ट्रामध्ये गेले 7-8 महिने महाराष्ट्राला सांगतायत की ओबीसी आमचा बंधू भाव आहे. ओबीसीच्या गाडीवर आम्ही 50-50 रुपयाचं पेट्रोल टाकून बसतो आणि आमच्यात भाईचारा आहे आणि ओबीसीच्या नेत्यांना ते टार्गेट करताना दिसून येतात. त्या जरांगे साहेबांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की ओबीसी जर तुमचा बंधुभाव असेल तर त्या सामाजिक मागासवर्गीय म्हणजे बलुतेदार, आलुतेदार या लोकांचे हक्क आणि अधिकार हिरावून घेत असताना, त्याचं घर उद्ध्वस्त करत असताना, त्याच्या पालामध्ये, त्याच्या छोट्या मोठ्या घरामध्ये तुम्ही घुसखोरी करत असताना तुमचा ओबीसी कसा मित्र असू शकतो? या प्रश्नाचं उत्तर जरांगेने आम्हाला द्यावं. गेल्या 5 दिवसापासून ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. अशात आता भाजप नेत्या पंकजा मुंडे लक्ष्मण हाके यांच्या सुरू असलेल्या आंदोलनावरून आक्रमक झालेल्या आहेत. आरक्षणाच्या भूमिकेवरून त्यांनी राज्य सरकारला कडक शब्दात घरचा आहेर दिलेला आहे. यापूर्वी जेव्हा मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटला होता तेव्हा पंकजा मुंडे यांनी तटस्थ भूमिका घेतलेली होती आणि त्याचा फटका त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत जाणवला. त्यामुळं आता ओबीसीच्या बाजूनं कणखरपणे उभं राहण्याचा निर्णय कदाचित पंकजा मुंडे यांनी घेतलेला असावा आणि त्यामुळे त्यांनी आता भाजपला घरचा आहेर दिलाय. समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते. ओबीसी आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणाकडे सरकारने गांभीर्यानं पाहावं असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. आपल्या ट्विटरच्या अकाउंटवरून पोस्ट शेअर करत त्यांनी सरकारवर हा निशाणा साधलाय. पंकजा मुंडे असं म्हणालेले आहेत की प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले आहेत. त्यांनी पाणी देखील सोडलेलं आहे. पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. शासनाची भूमिका मायबापाची असावी. सर्व वर्गांना, सर्व आंदोलकांना सारखीच वागणूक मिळावी. समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते. यांच्या उपोषणाकडे गांभीर्याने पाहावं असं म्हणत पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला उपोषणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे. गेल्या 5 दिवसापासून ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी जालन्यातील वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांचे आमरण उपोषण सुरू आहे. अशात लक्ष्मण हाके यांची प्रकृती आज खालावली आहे. तसेच त्यांनी उपचार घेण्यासही नकार दिलाय. याच पार्श्वभूमीवर उद्या राज्य सरकारच्या शिष्टमंडळाकडून त्यांची भेट घेतली जाणार आहे. त्यामुळे एकंदरीत मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उफाळून येतो का? आणि या विधानसभेच्या निवडणुकीत या वादाचा फायदा कोणत्या पक्षाला होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि असेच संबंधित व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.